गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपदभङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम, जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन।
आपल्या प्रवचनमालेच्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चुडामणी नावाचा ग्रंथ आपण गेले काही दिवस अभ्यासतो आहोत. पुष्कळ विषय आतापर्यंत त्याच्यामध्ये चर्चिल्या गेले असं आपण म्हणू शकतो. अर्थात सुरुवात आहे, अजून बराच पर्यंत बाकी आहे, पण एकंदरीत परमार्थ, त्याचा आवाका, त्याच्या विचारांची दिशा एक साधक म्हणून माझ्यावर असलेली जबाबदारी, त्याचा एक साधारण अंदाज आपल्याला नक्कीच यायला लागला असेल. विशेषतः आपण जर नवीन असू या विचारांसाठी, कधी आपण शास्त्र संस्कार ज्याला म्हणतात ते जर आपल्या अंतःकरणावरती झाले नसतील तर खूपच नवीन गोष्टी आपल्याला याच्यातून शिकायला मिळाल्या असेल, मला खात्री आहे. सोमवारच्या प्रवचनामध्ये 2 दिवसापूर्वी आपला अभ्यास जो आहे तो श्लोक क्रमांक 56 पर्यंत आला होता. त्याच्यामध्ये श्री गुरु, अधिकारी व शरणागत, आता हे शब्द काय म्हणूया, थोडंसं कंटाळा येईस तर आपल्याला वापरायचे आहेत, कारण आपल्याला खूप लवकर कंटाळा येतो एखाद्या गोष्टीचा. पण एखादी गोष्ट जर माझ्या हिताची असेल, विशेषतः ती शाश्वत हिताची असेल, तर मला कंटाळा येतो किंवा मला ती गोष्ट आवडत नाही म्हणून संत किंवा शास्त्र ती सांगण्याचं टाळत नाहीत. मागच्या वेळेला आपण बोललो होतो की अगदी पुनरावृत्ती स्वीकारून सुद्धा ती गोष्ट आपल्याला सांगतात. आणि म्हणून आपण अधिकारी आणि आता सद्गुरूंचा संदर्भ आलेला असल्यामुळे शरणागत हे 2 शब्द आता आपण विसरायचे नाही अखंड हा ग्रंथ संपेस्तोवर. कारण पुन्हा तेच की हा ग्रंथ मला जे देऊ पाहतो ते जर मला हवं असेल, कारण आपण बोललो होतो आपण की आपल्याला विवेक चुडामणीचा अभ्यासक नाही व्हायचा आहे, आपल्याला विवेक चुडामणीचा अभ्यास तर करायचाच आहे, प्रश्नच नाही. अभ्यासक व्हायचं नाही म्हणजे अभ्यास करायचा नाही असं नाही म्हणायचं, पण इट इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट कंडिशन. नुसता अभ्यासक व्हायचं नाही असा त्याचा अर्थ. तर हा ग्रंथ मला जे देऊ पाहतो, या ग्रंथाचं जे फल म्हणून सांगितलेलं आहे ते संपूर्ण माझ्या पदरात मला पाडून घ्यायचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला अधिकारी आणि शरणागत हे शब्द विसरून चालणार नाही. कारण मला जे आवडतं तेच मला ऐकवावं असा परमपूज्य काका म्हणतात नियम नाही. कारण मला जे आवडतं ते जर संत सद्गुरू शास्त्र ऐकवायला लागलं तर परमार्थाचा प्रपंच व्हायला फारसा वेळ लागणार नाही, कारण माझी आवडी नेहमी प्रपंचाचीच असते. मला काय सांगावं आपल्यासारख्या शिष्यांना, साधकांना बोध जो करायचा असतो तो नेहमी शाश्वत हिताचा असतो. कारण मला कितीही कंटाळा आला अधिकारी शब्द ऐकण्याचा, तरीही आपल्याला तो वारंवार ऐकायचा आहे. त्यामुळे श्री गुरु हे अधिकारी आणि जो शरणागत शिष्य त्याला आश्वस्त करतात असं आपण मागच्या काही श्लोकांमध्ये बघितलं. कारण तो सद्गुरूंना शरण जातो, शरणागत शब्दामध्ये ते अनस्यूत आहे. आता पुन्हा एकदा आचार्य 44 क्रमांकाचा जो श्लोक, त्याच्यामध्ये शिष्य अधिकार संपन्न कसा असावा, शिष्य अधिकार संपन्न असावा याचं स्मरण करून देताना म्हणतात. 44 क्रमांकाचा श्लोक आपण अभ्यासून झालेला आहे. मी जसं म्हणालो, मी थोडंसं मागे जाऊन एक उजळणीचा भाग म्हणून आणि एक विषयाची एक छान संगती आपल्याला लावता यावी या दृष्टीने शिष्य अधिकार संपन्न, आता आपण सगळं बोललो त्याचं स्मरण पुन्हा एकदा आचार्य करून देतात आहे. म्हणून मी इतकी प्रस्तावना केली आज सुद्धा की आचार्य सुद्धा तो विषय सोडायला तयार नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे
की हा अधिकार न कमवता जर कोणी पुढे गेला तर पदरी निराशा पडणार आहे. म्हणून पुन्हा एकदा 44व्या श्लोकामध्ये आचार्य काय म्हणतात आहे की वेदोक्त सत्कर्म करणाऱ्या शांत चित्ताच्या, असं तिथे वर्णन आहे, आपल्याला आठवत असेल. वेदोक्त सत्कर्म करणाऱ्या शांत चित्ताच्या म्हणजे ही जी त्या शिष्याची लक्षणं आचार्य पुन्हा सांगतात, नव्हे सत शिष्याची लक्षणं सांगतात. हाच फरक आहे शिष्य आणि सत शिष्यामध्ये. मला जर सत शिष्य व्हायचं असेल, म्हणजे पुन्हा थोडक्यात मला जर या ग्रंथाचं फल हवं असेल तर मला सत्शिष्य होणं भाग आहे. आणि मी जर सत्शिष्य मला व्हायचं असेल तर माझी लक्षणं काय असली पाहिजे, मी या वर्णनात कितपत बसतो याचा आपण प्रत्येकाने आपापल्या अंतःकरणाचा या निमित्ताने अभ्यास करायचा. त्यामुळे आचार्य म्हणतात वेदोक्त सत्कर्म, वेदांमध्ये सांगितलेलं, वेदांनी जो धर्म म्हणून सांगितलेला आहे तो करणाऱ्या शांत चित्ताच्या. आता इथे आचार्यांनी आधी सगळं वर्णन करून झालेलं असल्यामुळे आणि पुनरावृत्ती असल्यामुळे इथे उपलक्षण म्हणून काही शब्द वापरले आहेत. एवढंच बोलल्यात फक्त, पण याचा अर्थ असा आहे की कर्म आणि उपासना हे जे एक नेहमीच आपलं पादुपद आहे किंवा बहिरंग साधन आपण त्याला म्हटलं, हे बहिरंग साधन ज्यांनी परिपूर्ण केलेलं आहे आणि म्हणूनच ज्याला शुद्ध आणि शांत चित्ताची प्राप्ती झालेली आहे असा त्याचा अर्थ. वेदोक्त सत्कर्म करणाऱ्या शांत चित्ताच्या, पहिलं लक्षण. दुसरं आचार्य पुढे म्हणतात शमयुक्त. शमयुक्त म्हणजे मी पुन्हा मगाशी म्हणालो तसं उपलक्षण आहे. नुसत्या शमाचा उल्लेख असला तरी त्याचा अर्थ विवेक, वैराग्य, समाधी षटक इतका सगळा घ्यायचा. म्हणजे हे जे आता अंतरंग पण अप्रत्यक्ष साधन आहे हेही परिपूर्ण असलेला. पुढे मुमुक्षू 44व्या श्लोकातलं बोलतोय मुमुक्षवे. मुमुक्षवे शब्द आहे त्याच्यात, म्हणजे मुमुक्षू. तिसरं लक्षण मुमुक्षु. आणि चौथं म्हणतात आहे अनन्य शरण, अनन्य भावाने शरण आलेला. म्हणजे या सर्व दैवी गुणसंपदेचा आचार्य पुनश्च उल्लेख करतात. त्यामुळे याचा वारंवार उल्लेख करण्याचा उद्देश आचार्यांचाही तोच आहे की अधिकार संपन्न न होता आपण अधीरतेने, शब्द फार महत्वाचा आहे कारण आपण सर्वजण फार अधीर झालेलो असतो. का? कारण बुद्धीच्या पातळीवर समजून घेण्यास आपण अधीर झालेलो असतो आणि बुद्धीच्या पातळीवर मला समजलं म्हणजे माझं काम झालं असं समजण्याचा एक फार मोठा धोका जो आपल्या सर्वांच्या स्वभावात असतो. तर वर्णन करतात की परोक्षाही देवा, म्हणजे देवांना थोडंसं गूढ बोललेलं आवडतं अशा पद्धतीचं वर्णन आहे. का बरं गूढ बोललेलं आवडतं? स्पष्ट बोललं, स्पष्ट सांगितलं तर काय हरकत आहे? ती हरकत जी आहे ती आपल्यासारख्यांकडे तो दोष येतो. कारण विशेषतः आजच्या काळामध्ये जेव्हा सगळे ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत, सगळी प्रवचनं उपलब्ध आहेत, सगळं उपलब्ध आहे, त्यामुळे ऐकण्याची, वाचण्याची सगळ्याची सोय आज आपली आहे. पूर्वीच्या काळी आपण कल्पना करू शकतो की कुठलंही ज्ञान, कुठल्याही ज्ञान प्राप्तीसाठी, विशेषतः परमार्थासाठी अनंत कष्ट सहन करावे लागायचे. शारीरिक, मानसिक प्रवास करावा लागायचा, आश्रमात जावं लागायचं. तिथे पुन्हा शरणागतीचा विषय सुरू आहे म्हणून बोललोय, मला वाटतं इथे या प्रवचनमालेतच उल्लेखही झालेला आहे की त्या समिधा न्यायच्या असतात, अशी त्या काळची पद्धत. कोणत्या समिधा? यज्ञात ज्यांची आहुती देता येईल अशा वाळलेल्या समिधा. कारण ते वाळलेल्या समिधा एक प्रतीक आहे की मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मग त्याच्यानंतर सद्गुरू वर्ष 2 वर्ष परीक्षा घ्यायचे, अंतःकरण तपासायचं, म्हणजे एका दिवसाचं काम नाहीये. एवढं सगळं झाल्यानंतर एक दिवस सद्गुरू प्रसन्न व्हायचे आणि म्हणायचे शिष्याला, बस आता तू समोर. हे सगळं का बोललो मी? आज मला 100, 200, 500 रुपये दिले की ग्रंथ समोर असतो माझ्या. आणि म्हणून
आणि भाषांतरासहित सार्थ ज्याला म्हणता येईल, अर्थासह अन्वय लावून दिलेला, सगळी सोय केलेली आहे आपली. पण त्याच्यात धोका हा आहे की माझ्या बुद्धीला कळलं म्हणजे जणू मला झालं, माझं कामच झालं. आणि त्यात जर मला थोडंसं अजून बोलता आलं, अजूनच फार मोठा धोका. आणि म्हणून वारंवार हा उल्लेख आचार्य सुद्धा करतात आहे की अधिकार संपन्न न होता आपण जेव्हा अधीरतेने, म्हणून मी अधीरतेने शब्द वापरला, त्याच्यासाठी एवढं सगळं बोललो. शास्त्राभ्यास आपण करतो म्हणजे केवळ शब्द ज्ञान मिळवतो, म्हणजेच अधिकार संपन्नतेकडे आपण दुर्लक्ष करतो. किंवा भक्तीच्या प्रांतात बोलायचं झालं तर शरणागतीचा पूर्ण आवाका किंवा शरणागतीचं पूर्ण स्वरूप हे समजून न घेता, ते आचरणात न आणता आपण केवळ, म्हणजे मी माझ्या समजुतीप्रमाणे भक्तीच्या मार्गाला लागतो, मी माझ्या समजुतीप्रमाणे भक्ती करतो. तेव्हा पुढे हा 44व्या श्लोकाचा मी उल्लेख केला, पण पुढे 48व्या श्लोकामध्ये ब्रह्मात्मैक्य ज्ञानास साक्षात हेतू म्हणून ज्या साधनांचा उल्लेख आचार्यांनी केला ते म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि ध्यानयोग. ही साधनं सुद्धा मला जी देऊ पाहतात, ती साधनं देण्यास, जे काही देण्यास ती साधनं समर्थ आहेत, ज्याला मोक्षरूप ब्रह्मात्मैक्य ज्ञान, त्याच्या जवळपास सुद्धा मी पोहोचू शकत नाही. अशी माझी अवस्था होते. कधी? जेव्हा मी अधीरतेने फक्त शब्दज्ञान मिळवण्याच्या मागे लागतो. पुन्हा शब्दज्ञानाचा निषेध सुरू नाही तर आपण अभ्यासच केला नसता. कारण आता आपण जे शिकतो आहोत त्यालाही शब्दज्ञानच म्हणतात. पण हे शिकून आचरणात मी कधी आणणार हा प्रश्न आहे. आणि मग परमपूज्य काका जे सांगतात की जीवनामध्ये आमूलाग्र जीवन पद्धतीमध्ये बदल म्हणजे खरं परमार्थ आहे. हे वाक्य तर अंतःकरणावर कायमचं करून ठेवण्याचं वाक्य आहे. जीवन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल. गेले 30, 40, 50, 60, 70, 80, 90 म्हणून टाकतो, एवढ्या वयोगटाची समजा श्रोते असतील, तसं मी आयुष्य जे जगत आलो त्या आयुष्यात आणि माझ्या आत्ताच्या आयुष्यात, आत्ताच्या म्हणजे सो कॉल्ड परमार्थ प्रांतात प्रवेश केल्यापासून जर काहीच फरक नसेल, आणि त्याहून सगळ्यात धोका मोठा मला वाटतोय फरक आहे म्हणून का? कारण आधी मी ग्रंथ वाचत नव्हतो, आता वाचतो. आधी मी अभ्यास करत नव्हतो, आता करतो. आधी मी प्रवचन ऐकत नव्हतो, आता ऐकतो किंवा ऐकते. मग हे करू नये का? करायचंच आहे. पण हे केलं म्हणजे जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल झाला असं नव्हे. एवढंच मला फक्त निदर्शनास आणून द्यायचं होतं. म्हणजे काय झालं तर कदाचित मी आधी काही 10 गोष्टी करत होते किंवा होतो. त्याच्यामध्ये मी काय संगीत शिकतो, चित्रकला शिकतो, हे करतो, ते करतो. आपण त्याला शुद्ध मराठीत हॉबीज असं म्हणतो. छंद. त्याच्यात एक अजून एक छंद कशाचा? परमार्थाचा. असं जर असेल तर काहीही पदरी पडणार नाही. तिथे पुन्हा परमपूज्य काकांचा शब्द वापरतो, झोकूनच द्यावं लागतं. झोकूनच द्यावं लागतं. टू जम्प इन द वॉटर. काठावर बसून होणारा हा कार्यक्रम नाही. आणि याला जीवन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल काका असं म्हणतात. आणि असं जेव्हा होत नाही, असं जेव्हा आपण आपल्या अंतःकरण सातत्याने स्वतःचं तपासत नाही की हे होतंय का? का परमार्थाच्या नावाने नवीन प्रपंच मी मांडतोय? परमार्थाच्या नावाने परमार्थ प्रांतामध्ये आता माझ्या तुलना सुरू झालेल्या आहेत. द्वेष सुरू झाले आहे, हेवेदावे सुरू झाले आहे, मत्सर सुरू झाले आहे. मग त्याला परमार्थ कसा म्हणायचा? कोणत्या व्याख्येने त्याला परमार्थ म्हणायचा? तो प्रपंचच आहे. फक्त विषय बदलले. आधी या निमित्ताने मी कोणाचा तरी द्वेष मत्सर करायचो, आता या निमित्ताने करतो. फक्त निमित्त बदल. आणि मग असं जेव्हा होतं ना, तेव्हा अनेक साधक असतात, विशेषतः ते प्रामाणिक असतील. प्रामाणिक असतील तर ते बोलून दाखवतात. प्रामाणिक नसतील तर त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांना माहिती असतं की ते आपला अनुभव जेव्हा सांगतात तेव्हा ते सांगतात की एवढ्या ग्रंथांचा आम्ही अभ्यास केला, हा ग्रंथ वाचला, तो मोठमोठ्या ग्रंथांची नावही फार मोठी मोठी असतात.
कदाचित त्यातले काही जण प्रवचन सुद्धा करत असतील, काही जण आपल्या मताने भक्ती सुद्धा करत असतील. पण इतकं करून सुद्धा कित्येक वर्ष या प्रांतात गेल्यानंतर म्हणावी तशी प्रगती होत नाही, असं प्रामाणिक साधक सांगतात. आणि हा आपला सुद्धा जर अनुभव असेल तर आपल्याला हे म्हणून अधिकार संपन्नता इतका वारंवार उल्लेख करण्याचं तेच एकमेव कारण आहे, ज्याला शुद्ध मराठीमध्ये हेवी लिफ्टिंग असं म्हणतात. हेवी लिफ्टिंग सुरुवातीचं जे हे नीट छान झालं ना, तर मग जे म्हणतात की परमार्थ एका दृष्टीने सोपा पण आहे. का? कारण अरे माझं स्वरूपच आहे ते. करणार आहे त्याचा विचार, आपण येणारच आहे. पण हे जे साधनेचं वर्म आहे, की जे श्री तुकाराम महाराज सुद्धा आपल्या लक्षात आणून देतात. तुकाराम महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण, भक्तीचा उल्लेख केला आपण म्हणून बोलतोय, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा शूर, महाराज म्हणतात. आणि पुढे म्हणतात, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविण भिंत तातडीची. फार सुंदर अभंग आहे हा. आत्ताचा आपला जो प्रांत सुरू आहे, मी एका विशिष्ट श्लोकाबद्दल आता बोलतच नाहीये. आपण आत्ता मी मगाशी उल्लेख केला 57 श्लोकाव्या 56व्या श्लोकापर्यंत आपला अभ्यास आलेला आहे आणि आज 57कडे आपल्याला वळायचं आहे. पण हा जो प्रांत आहे ज्याच्यामध्ये आचार्य स्वतः पुनरावृत्ती करतायत त्या विषयाची, आणि अधिकार संपन्न न होता मी जेव्हा या क्षेत्रामध्ये पुन्हा पूज्य काकांचा शब्द लुडबुड करतो, छान शब्द आहे लुडबुड, त्याचं वर्णन करणारा अभंग आहे. भक्ती तो कठीण, कारण मला भक्ती सोपी वाटते, फार सोपी वाटते. म्हणजे मी श्रेष्ठ झालो की नाही कोणापेक्षा? जे आत्ता म्हणतात आहे भक्ती कठीण, हे बोलण्याचं सुद्धा पाप घडलं माझ्याकडून. तपासायला पाहिजे की नाही माझं डोकं, माझी बुद्धी. आणि मला सोपी वाटत जर असेल भक्ती, आणि तुकाराम महाराज म्हणत असतील भक्ती तो कठीण सोळावरील पोळी, निवडे तू बळी विरळा शूर. हरिभक्ती वाटते तितकी सोपी नाही, तुकाराम महाराज म्हणतात. किती कठीण आहे? सुळावरील पोळी खाण्याप्रमाणे कठीण आहे. का कठीण आहे? कारण संसाराला जिंकणारा, मुद्दाम या ग्रंथातला शब्द वापरतोय, 2-3 श्लोकांमध्ये आचार्यांचा तो येऊन गेला, संसाराला जिंकणारा, क्रोधाधिकांचा नाश करणारा म्हणूया, हा शूरच असावा लागतो, हा बलवानच असावा लागतो. आणि तो भक्तीचा खरा अधिकारी असतो. म्हणजे निष्काम, निर्दंभ, निष्पाप, आणि अजून काय अव्यभिचारी म्हणूया किंवा निर्व्यभिचारी, अशा या लक्षणांचा तो भक्त असतो. आणि भक्त म्हणजे काय? तो शरणागत असतो. खरं भक्ताची व्याख्या अंतिमती सोडूनच देऊ आपण, रामदास स्वामींनी केलेली. भक्त म्हणजे विभक्त नव्हे. आपण इथे भक्त म्हणजे उपासक या दृष्टीने बोलतोय खरं, पण खरा उपासक तो शरणागत असतो. आणि असा जो अधिकारी, पुन्हा एकदा अधिकारी, हजारो मनुष्यांमध्ये एखादाच निवडला जातो. साधनेचं वर्म, अधिकार, हे पाहण्यासाठी अभंग पाहतोय. आणि मग हे ज्यांचं हे अधिकारी असे नसतात, मग एरवी इकडे तिकडे बघावं तर महाराज म्हणतात काय दिसतं? जेथे पाहे तेथं देखीचा पर्वत म्हणतात. सकाम, आत्ता जे सगळं बोललो त्याच्या अगदी उलट विचार करून घ्यायचा बस. तिकडे निष्काम म्हटलं, इकडे सकाम. परमपूज्य काका म्हणतात भारत देशात बघितलं भक्तीचा महापूर आलेला दिसतो, दिसतो की नाही आपल्याला? लाखो लोक जातात खरं, कोट्यावधी देवळं असतील भारत देशामध्ये, त्याच्यामध्ये जाणारे कोट्यावधी, काय 140 कोटी त्यातले जात असतील, 10-12 कोटी जात असतील, माहिती नाही आपल्याला किती जातात, पण कोट्यावधी ती संख्या नक्कीच आहे. पण संत त्यांना भक्त म्हणायला तयार नाहीत. कारण सकामता असेल, दांभिकता असेल, नाटकी भक्ती असेल, तीच दृष्टीस पडते, असं महाराज म्हणतात. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. आणि होतं काय? पायाविण भिंत तातडीची. खडकापर्यंत पाया न खणता किंवा तो न भरता, तातडीने जर एखादी भिंत आपण बांधली,
ती जशी काही कामाची नसते, त्याला धक्का जरी लावला तरी ती भिंत पडते. त्याप्रमाणे अधिकार नसताना केलेल्या, वरवर केलेल्या भक्तीने काहीही साध्य होत नाही, असं महाराज सांगतात या अभंगामध्ये. काय आहे, हे दृष्टांत म्हणून ठीक असतात, पण जेव्हा मी ते स्वतःला लावून घेतो की असा अधिकार संपन्नतेचा काहीच विचार न करता, काहीच प्रयत्न न करता, जर मी ग्रंथामधून ग्रंथांचा अभ्यास सुरू असेल तर त्याला महाराज पाया भिंत तातडीची म्हणतात, एवढं लक्षात ठेवायचं. कारण काय, पाया खाण्याला वेळ लागतो, पाया भरायला वेळ लागतो. पण जर 2-4 विटा घेतल्या आणि एकावर एक ठेवल्या, 10-12 विटा, तर भिंत अशी दिसू शकते डोळ्याला की हा थोडीशी भिंत सुरू झालेली दिसते. अरे पण खाली पाया आहे का? आणि आपल्याला घाई झालेली असते प्रत्येक गोष्टीची, म्हणून मगाशी अधीरतेने असा शब्द वापरला. मग ते करू नये का, पुढचा प्रश्न आला. असंही नाहीये, कारण ते जर केलं नाही तर हे कळणारच नाही आपल्याला काय करायचंय आणि कसं करायचंय. पण केवळ आपल्याला परोक्ष ज्ञानामध्ये, शब्द ज्ञानामध्ये अडकायचं नाही, म्हणून अधिकार संपन्नतेचा पुन्हा एकदा आचार्यांनी उल्लेख केला. सारांश आहे या ग्रंथात, ती भाषा पुन्हा वापरायची झाली की मला जर दुःख नको असेल, मला जर संसार भय, संसार भय विशेषतः महाभय बोलायचं झालं तर, महाभय कशाचं असतं सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, मृत्यू. कारण हे गेलं की मी जाणार, असा दृढ विश्वास ज्याचा आहे त्याला मृत्यूचं भय असणारच आहे. हे तर महाभय झालं. पण रोजच्या पातळीवरती मी जे दुःख भोगतो आहे, अपमानाचं दुःख, अपयशाचं दुःख, माझ्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचं दुःख, अपेक्षा भंगाचं दुःख, शारीरिक व्याधींचं दुःख, अनेक दुःखाचे प्रकार आहेत, आपल्या सगळ्यांना छान माहिती आहेत. ह्या सगळ्याचा मला जो त्रास होतो, ते दुःख मला नको असेल, त्याचा नाश व्हावा असं मला वाटत असेल, तर खऱ्या अर्थाने मला परमार्थाचा अधिकारी होण्या वाचून गत्यंतर नाही. आणि असा अधिकार संपन्न शिष्य जेव्हा ब्रह्मनिष्ठ श्री गुरूंना शरण जातो, तेव्हा तो श्लोक क्रमांक 51 मध्ये त्यांनी जे आपल्या शाश्वत हिताचे प्रश्न विचारले, तसे प्रश्न तो विचारतो. मग त्याला सुद्धा कळायला लागतं की माझं शाश्वत हित कशामध्ये आहे, ते हित साधून देणारे कोण आहेत, त्यांना काय विचारावं, मग बंध म्हणजे काय, मग आला कसा, निर्माण कसा झाला, याची स्थिती कशी आहे, यापासून सुटका कशी होईल, अनात्म तुम्ही म्हणता आहात तो कोणता, तुम्ही परमात्म्याबद्दल बोललात तो स्वरूपभूत परमात्मा म्हणजे कोणता, इत्यादी हे सर्व तुम्ही मला सांगा, मार्गदर्शन करा. असं अतिशय सुंदर आपल्या शाश्वत हिताचे प्रश्न तो अधिकार संपन्न शरणागत, पुन्हा एकदा ते शब्द शिष्य सद्गुरूंना विचारतो. आणि मग पुढे श्लोक क्रमांक 52 मध्ये अशा अधिकार संपन्न आणि शरणागत शिष्याची प्रशंसा ते श्रीगुरु करतात. तिथे श्रीगुरु वाच म्हणजे सुरुवात आहे. त्याला तू धन्य आहेस असं म्हणतात, त्याला तू कृतकृत्य आहेस असं म्हणतात. कारण का, का बरं असं म्हटलं, कारण अविद्या बंधनापासून मुक्त होऊन ब्रह्मरूप होऊ तो इच्छितो, ब्रह्मरूप होणारा तो शिष्य आहे. त्याची मार्मिकता एक लक्षात आपल्या आली असेल की, आणि आपण मागच्या वेळेला ते बघितलं होतं की श्री सुरेश्वराचार्य म्हणतात की जेव्हा सर्व कामना नष्ट होतात, म्हणजेच आपण जेव्हा अधिकार संपन्न होतो, तेव्हा प्रत्यगात्म्याच्या अनुभवाची सहजच इच्छा होते. हा विचार आपण केला होता मागच्या, आठवत असेल तर. सहज जेव्हा अंतःकरण माझं शुद्ध आणि शांत होतं, तेव्हा त्याला आपोआप अंतिम शुद्धीची ओढ लागते. आणि ज्या अर्थी आचार्य या श्लोकामध्ये शिष्याला असं म्हणताहेत, काय त्याला कृतकृत्य म्हणतात आहे. खरं कृतकृत्य म्हणजे काय, झालाय त्याचा विचार आपला करून, की जे आता केल्यानंतर करण्यासारखं काही उरतच नाही, त्याला म्हणतात कृतकृत्य.
याचा अर्थ असा आहे, मार्मिकता पाहतो आहोत आपण, की त्या अर्थी त्याला आता ज्ञानप्राप्तीस फारसा विलंब नाही. म्हणून तर त्याला अजून उपदेशाला सुरुवात करायच्या आधीच कृतकृत्य म्हणतात आहेत आचार्य. का? कारण त्यांना माहिती आहे समोर बसलेला जो आता सत्शिष्यच आहे तो फक्त कानावचनाची भेटी एवढाच आता विलंब आहे. आणि त्याच्यानंतर श्लोक क्रमांक 53 ते 57 हा जो गट आहे त्याच्यामध्ये स्वप्रयत्नाचं महत्व आचार्य आपल्याला विविध दृष्टांताद्वारे उपदेश त्याचा करीत आहेत. आणि या गटातला शेवटचा जो श्लोक आहे म्हणजे 57वा हा आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय आहे. तो श्लोक मी वाचतो. त्याचा अर्थ आपण बघूया. 57 क्रमांकाचा. अविद्या काम कर्मादि पाशबंधम विमोचितुम कह शक्नुयात विनात्मानं कल्पकोटी शतैरपि. अविद्या काम कर्मादि पाशबंधम विमोचितुम म्हणजे अविद्या काम कर्म इत्यादी पाशांनी केलेले बंधन, पाशबंधम. विमोचितुम म्हणजे सोडविण्यास. स्वतः वाचून शेकडो कोटी कल्प गेले तरीही कोण समर्थ होईल असा प्रश्न आचार्य इथे विचारतात. थोडक्यामध्ये अविद्यादी पाशांच्या बंधनापासून मुक्त होण्यास स्वतःच झटले पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. अविद्या काम कर्मादि पाशबंधम विमोचितुम. हे जे पाश आहेत अविद्या काम कर्म आणि त्याला इत्यादी म्हटलंय म्हणजे ते तीनच आहेत असा त्याचा अर्थ नाही, इत्यादी. त्याच्यातून जर मला स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल तर स्वतः वाचून म्हणजे मी स्वतः प्रयत्न केल्या वाचून शेकडो कोटी कल्प जरी गेली. आचार्यांना नुसतं कोटी कल्प म्हणून त्यांचं समाधान नाही झालं. शेकडो कोटी कल्प थोडक्यामध्ये अशक्य, अशक्य असं सांगायचा त्याचा अर्थ आहे. लगेच गणित मांडण्याची काहीच गरज नाही. एक कल्प म्हणजे किती वर्ष, मग ते कोटी, मग त्याला पुन्हा 100 गुणा. समजा 99 गुणलं चालेल का? तेवढं तरी वाट पाहू शकतो का आपण? मुद्दा एवढाच आहे की अशक्य कोटीतली घटना आहे ही. सांगणं काय सुरू आहे? सांगणं काय सुरू आहे थोडक्यामध्ये आचार्य आपल्याला पुरुष प्रयत्न हा शब्द आपण वापरला इथे अनेक वेळा. पुरुष प्रयत्न याचा अर्थ पुन्हा पुरुष शब्दावरती गोंधळ उडू नये, आक्षेप येऊ नये म्हणून परमार्थासाठी केलेले प्रयत्न असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. कारण पुरुष प्रयत्न हे स्त्री साधकही करू शकते, पुरुष साधकही करू शकतो. पुरुष प्रयत्नाचं महत्व आचार्य आपल्याला विशद करतात आहेत. आणि झालंय त्याच्यावर भरपूर खरं 53व्या श्लोकापासून मी मगाशी म्हणालो 53 ते 57 हा गटच आहे, त्या गटाचा विषयच आहे. आणि अनेक दृष्टांत सुद्धा आपले बघून झालेले आहेत आचार्यांनी दिलेले. बराच उहापोह झालेला आहे. जसं मागच्या वेळेला चंद्राचा उल्लेख झाला की तो चंद्र बघायचा असेल आपल्याच नेत्रांनी बघावा लागेल. रोगी असेल, औषध सेवन, पथ्याचं उदाहरण दिलेलं आहे. त्या रोग्यालाच ते पाळावं लागतं. भूक तहान असेल, झोपेचं उदाहरण घेता येईल, जी इथे नाही आहे. झोपेचे उदाहरण छान आहे. तुझ्याऐवजी मी झोपून घेतो 4 तास. कसं वाटतं ऐकायला? चालेल का? नाही चालत. अगदी त्याचप्रमाणे पुरुष प्रयत्न. त्याच्यामुळे ज्याला या बंधनातून सुटायचं आहे त्यांनी स्वतः जरी प्रयत्न केले नाही तर पुन्हा एकदा इथला शब्द शेकडो कोटी कल्प. आधीच कल्प म्हणजे किती मोठी संख्या आहे, मग अशीच बोललो आपण, आणि त्याला आता शेकडो कोटी लावलंय अजून. थोडक्यात हे अशक्य आहे. आणि याच अर्थाने ग्रंथाच्या या आरंभी तुम्हाला स्मरण असेल तर दुसऱ्या श्लोकामध्ये आपण पुंस्त्वम हा जो शब्द आला होता त्याचा अर्थ पुरुष प्रयत्न म्हणजे स्वप्रयत्न असाच केला होता. कारण नाहीतर काय होईल माहितीये, अन्यथा स्त्रियांसाठी स्वप्रयत्न पुरेसे नाहीत असं प्रतिपादन करावं लागेल.
त्याचा दुसरा अर्थ आपण असाही केला होता की आचार्यांच्या पुढ्यात बसलेला जो शिष्य आहे तो पुरुष असल्याने तो संदर्भ घेऊन सुद्धा आचार्य बोलत असतील. या उद्देशाने आचार्य बोलत असावे. काही असेल, दोनपैकी काही असेल, पण पुरुष प्रयत्न, स्वप्रयत्न याचं महात्म्य सांगणं सुरू आहे 53 ते 57 या गटामध्ये. स्वप्रयत्नाचं परमार्थात अपरंपार महत्व आहे. आपण आत्ताच बोललो, काय बोललो? परमपूज्य काका काय सांगतात? जीवन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल म्हणजे काय आहे? कोण घडवून आणणार आहे माझ्या जीवन पद्धतीमध्ये बदल? सांगा. माझ्या घरचे, कार्यालयातले म्हणजे शुद्ध मराठी ऑफिस म्हणतो आपण त्याला, ऑफिसमधले, माझे शेजारचे, माझे पाजारचे, माझे मित्र, माझे हितचिंतक, माझे शत्रू, कोण माझ्यात बदल घडवून आणणार आहे? केला का कधी आपण विचार? मलाच घडवून आणायचे. अपरंपार महत्व आहे स्वप्रज्ञाचं. आणि पूज्य काका, परमपूज्य काका अजून एक गोष्ट साधकांची चूक म्हणूया, दोष म्हणूया, बदमाशपणा म्हणूया लक्षात आणून देतात की परमार्थ प्रांत सुरू झाला की काका म्हणतात भाषाच बदलते एकदम. काय भाषा बदलते? देवावर भार घालून या, गुरुवरती भार घालून या, अशी भाषा सुरू होते. काका म्हणतात एकदम म्हणजे मी काय म्हणतात त्याला, दुर्बळ वगैरेच होऊन जातो, एकदम हतबल होतो, दुर्बळ होतो. आम्ही कोण, कुठले, अशी आमची अवस्था असते. आणि प्रपंच सुरू झाला की सर्व जे असतात माझे कपाटात ठेवलेले ते बाहेर काढतो. म्हणजे काय? हे झालंच पाहिजे, ते मला मिळालंच पाहिजे, इतकं तर मला हवंच, ते मला चालतच नाही, मला हे आत्ताच हवं, इत्यादी. असं प्रपंच सुरू झाला की सगळेच परमार्थ आला की मी एकदम दुर्बळ, देवावर भार घालून या. परमार्थ जमेल तसा, जमेल तेवढा, जमला तर, त्याची इच्छा असेल तर, त्याची असा हात वर करून वगैरे. एकदा मुरगुडला परमपूज्य गोंदवलेकर महाराजांची एक अनुग्रहित परमपूज्य डॉक्टर काकांच्या दर्शनाला आली होती. एक कथा कथा म्हणजे घडलेली घटना सांगतोय. एकदा बोलण्याच्या ओघात ती जी व्यक्ती होती, ती स्त्री होती, ती बोलण्याच्या ओघात ती काकांना म्हणाली की महाराजांची इच्छा असेल तर नामजप होईल. परमपूज्य काकांनी तिला लगेच थांबवलं तिथे बोलताना. घडलेला प्रसंग सांगतोय मी तुम्हाला. आणि काका म्हणाले तू केलास तर नामजप होईल, दुरुस्ती करून घे. काय? खरं तर प्रपंच महाराजांच्या इच्छेनी तिथे नाही चालत. तिथे सगळेच मी मगाशी म्हणत होते की महाराज सांगतात आहे की यज्ञ कसून करीन मी, यश दे रामा, न दे तुझी सत्ता. नाही, तिथे नाही चालत. तिथे पाहिजेच मला हे, मला अपेक्षित फळच माझ्या कर्माचं मला मिळालं पाहिजे. प्रपंच महाराजांच्या इच्छेने अजिबात चालणार नाही. परमार्थ महाराजांची इच्छा असेल तर होईल. आणि परमार्थाचे त्याच्यामुळे प्रयत्न माझे ते मी केले तर होणार आहे. ठीक आहे, त्याला येणाऱ्या अंतिम फळासाठी पुन्हा श्री गुरूंची कृपा लागते, तो विषय वेगळा आहे. पण हे जे साधनेचे प्रयत्न आहे हा संपूर्णपणे माझ्या क्रियमाण कर्म स्वातंत्र्याचा भाग आहे, संपूर्णपणे. त्यामुळे परमार्थ पुन्हा एकदा मी केला तर होणार आहे. मी जसा केला, जसा म्हणजे आपण बोललो आतापर्यंत, माझी मी समस्तुती भक्ती आणि तुकाराम महाराज म्हणतात ती भक्ती. त्यामुळे मी जर माझ्या समजुतीप्रमाणे केला तर तो तसा होईल. तुकाराम महाराजांच्या सांगण्याप्रमाणे मी भक्ती केली तर ती तशी होईल. जेवढा केला तेवढा होणार, जसा केला तसा होणार, जेव्हा केला तेव्हा होणार. त्यामुळे खूप लक्षात ठेवायचं आपल्याला की परमार्थ प्रांत हा, म्हणून त्याला पुरुष प्रयत्न म्हटलेला आहे. तो मी केला तर होणार आहे, त्याला प्रारब्धाची मर्यादा नाही. खूप वेळा आपण ऐकलं असेल. कारण प्रारब्ध हे शास्त्र पुन्हा जिथे दुसऱ्याचा संदर्भ येतो बहुतांश त्याच्यासाठीच ते असतं. कारण तिथेच सगळं जे काही झगडा सुरू होतो तो तिथेच सुरू होतो. द्वैतातला झगडा, द्वैतातच झगडा म्हटलं की द्वैत आलंच, पण द्वैताशिवाय झगडा सिद्धच होत नाही. झगडा करणार कोण अशी आणि कशाच्या संदर्भात?
तिथे द्वैत आहे. त्यामुळे तिथे प्रारब्ध शास्त्राचे नियम ईश्वराने घालून दिलेले अबाधित आहे. कारण आपण सर्वच त्याची मुलं आहोत. त्यामुळे काहीतरी मग नियमानेच खेळलं पाहिजे की नाही. आपण खेळ खेळतो तेव्हा नियमानेच खेळावा लागतो तो. पण परमार्थ जेव्हा मी करतो तेव्हा परमार्थाचं मुख्य साधन हे माझं अंतःकरण आहे. आणि ते माझ्याच ताब्यात असल्यामुळे क्रिमाण कर्म स्वातंत्र्याचा भाग आहे. तुम्हाला आठवत असेल तर या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला होता कशाचा. 6व्या अध्यायामध्ये भगवंत सुद्धा हेच सांगतात आहे, उद्धरे दात्मनात्मानम नात्मानमवसादये आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मविरपुरात्मनः. की विवेकयुक्त चित्तानी आपणच आपला उद्धार करावा. उद्धरेत आत्मनात्मानम उद्धरेतात्मनात्मानम नात्मानमवसादयेत. अधोगतीला जाऊ देऊ नये. अवसादयेत म्हणजे अधोगतीला जाऊ देऊ नये. आणि असं जर केलं तर काय, आपणच आपले मित्र. आणि असं जर मी नाही केलं तर मीच माझा शत्रू. भगवंतही तेच आपल्याला भगवद्गीतेत सांगतात आहे की त्यामुळे एक छान आपण नेहमीसाठी लक्षात ठेवूया की माझा परमार्थ जसा हवा तसा जर होत नसेल तर त्याला फक्त मी जबाबदार आहे. ठीक आहे. एखाद्या वेळेस काय म्हणूया बैठकीच्या साधनेला बसण्यासाठी काही अडचणी असू शकतील. आपल्याला हव्या त्या वेळेला आपल्याला बसता येऊ शकत नसेल. विशेषतः भारतामध्ये या जास्त असतात समस्या. मला बसायचं आहे पहाटे 6 वाजता आणि 6 वाजता समजा घरात गडबड सुरू होते, आवाज सुरू होतात. ह्या अडचणी वेगळ्या. पण माझं अंतःकरण जे माझ्या आतमध्ये मला सदैव उपलब्ध आहे, 24 तास अनुसंधान, 24 तास मनातल्या मनात घेतलेलं नाम शक्य आहे की नाही. शक्य आहे. म्हणून मी म्हणालो ठीक आहे 6 वाजता नाही जमणार, दुपारी सगळेजण घरी नसताना. परमपूज्य काका तेच सांगतात, आदर्श गोष्टींच्या मागे लागायचं नाही. आदर्श काय, ब्रह्ममुहूर्तावर जमत असेल तर फार छान, ते करण्याचा प्रयत्नही करावा. पण काही कारणाने रात्री जागरण होत असेल, अभ्यास करावा लागत असेल, ऑफिसचं काम असेल, नाही होऊ शकत आहे ब्रह्ममुहूर्त, ठीक आहे. मला जी वेळ उपलब्ध होईल आणि जी योग्य वेळ असेल सगळ्या दृष्टीने, तीच माझी साधनेची वेळ. पण हे तोच करतो जेव्हा हे आपल्याला जेव्हा लक्षात असतं की मीच माझा मित्र आहे आणि मीच माझा शत्रू आहे. याच्या पुढचा जो श्लोक आहे 6व्या श्लोकात, त्याच्यावर भाष्य करताना माऊली म्हणते, याच अर्थाचा पुढचा श्लोक आहे म्हणण्याच्या माऊली म्हणते की हा विचारून अहंकार सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण गेले. सुंदर उभी आहे ज्ञानेश्वरी. हा विचारून अहंकार सांडीजे. देह काय आहे आणि आत्मा काय आहे, म्हणजे थोडक्यात अनात्म काय आहे आणि आत्म काय आहे, त्याचा विचारून अहंकार सांडीजे. विचार करून, आता हा विचारून याचे दोन पद्धतीने अर्थ करता येऊ शकतो आपल्याला. एक म्हणजे विचार करून किंवा सद्गुरूंना विचारून. आत्ताचा आपला जो ग्रंथाचा संदर्भ आहे त्याच्यामध्ये सद्गुरूंची शरणागती, सद्गुरूंना शिष्य शरण गेलेला आहेच, सत्शिष्य शरण गेलेला आहे आणि तो विचारतोच आहे. त्यांनी विचारलेले आहेत प्रश्न, त्याही दृष्टीने हा अर्थ घेऊ शकतो आपण. किंवा स्वतः संदर्भ स्वतःचा असल्यामुळे तो जास्त चांगला लागतो. स्वतःचा संदर्भ की स्वतः विचार करून अनात्म काय आहे, आत्म काय आहे हे शिकल्यानंतर, सद्गुरूंनी सांगितल्यानंतर, उपदेश केल्यानंतर हा हा विचारून अहंकार सांडीचे, म्हणजे देहावरील अहंकार टाकून द्यावा. आत्ताच्या जो 57 क्रमांकाचा श्लोक वाचला मी, त्याचा संदर्भ घेऊन बोलायचं झालं तर अविद्या, काम, कर्म इत्यादी पाशांचं बंधन सोडून द्यावं. मग काय होतं, हे केल्याने काय होतं, मग असतीच वस्तू होईचे, म्हणजे आपले स्वरूप असलेले जे ब्रह्मस्वरूप, आत्मरूप, आपला जो आपलं स्वरूप म्हणूया, विरुक्ती आहे खरं, आपलं आणि स्वरूप म्हणूया, आपलं स्वरूप आपणच व्हावं. मग असतीच जे आहेच
मी आत्ता ह्या क्षणी सुद्धा काय आहे? ब्रह्मच आहे. तर ब्रह्मवस्तू आपणच व्हावे. आणि असं जर झालं तर काय होतं? तरी आपली स्वस्ती सहज आहे आपण केली. स्वस्ती याचा अर्थ कल्याण असा होतो. आपणच आपलं कल्याण केल्यासारखं होतं. या दृष्टीने माऊलींची सुंदर ओवी त्या श्लोकावरती, की आपणच आपलं कल्याण कसं करायचं आहे, आपणच आपले मित्र कसे आहोत, आपणच आपले शत्रू कसे आहोत. स्वतः मी जरी केलं नाही तर शेकडो कोटी कल्प गेले तरी सुद्धा या बंधनातून मी मुक्त होणार नाही, हेच आचार्य आपल्याला 57 क्रमांकाच्या श्लोकात सांगतात आहेत. आणि म्हणून मी म्हणालो की थोडंसं वर्णन केलं की जर माझा परमार्थ मला हवा तसा होत नसेल किंवा सद्गुरूंनी सांगितलं आहे मला करायला तसा होत नसेल तर त्याला फक्त मी जबाबदार. आणि जर शांतपणे जर विचार केला ना, तर प्रपंचात सुद्धा जर काही गोष्टी माझ्या मनासारख्या होत नसतील किंवा मला हवा तसा होत नसेल तर खरं अंतिमतः त्यालाही मीच जबाबदार आहे. पण काय आहे प्रारब्धशास्त्र म्हणजे तरी नेमकं काय? बोललोय आपण मला वाटतं पुष्कळ वेळेला. पण मी देवाची भक्ती करतो, मी पूजा करतो आणि मी साधना करतो आणि त्याचं नाम घेतो म्हणून तो मला काही विशेष काही देईल. आणि तो पलीकडचा आहे तो त्याला शिव्या घालतो. नास्तिक आहे, देव मानत नाही म्हणून त्याला काही कमी देईल, असं तो करतो का? असं केलं तर त्यांनी आणि मनुष्यात काही फरक नाही, कारण माझा स्वभाव तसाच आहे. कोणी माझं कौतुक केलं तर मी त्याला घरी जेवायला बोलवतो. अन्यथा मी त्याचं तोंडही बघत नाही. देव असा आहे का? नाही. मग तो प्रारब्ध शास्त्र म्हणजे नेमका काय आहे? कर्मविपाकाचं शास्त्र आहे. कर्मविपाक म्हणजे काय? केलेल्या कर्माचं फळ योग्य पद्धतीने, एवढा शब्द आत्ता वापरतो नाही तर विषयांतर फार होईल, योग्य पद्धतीने मिळणं याला कर्मविपाकाचं शास्त्र असं म्हणतात. त्यामुळे माझं जे आज प्रारब्ध आहे किंवा भविष्यामध्ये माझ्या या देहाचं आणि माझ्या परिस्थितीला जे धरून आपण प्रारब्ध असं म्हणतो, तो कशाचा विपाक आहे? तो मीच केलेल्या कर्माचा विपाक आहे. म्हणजे विचार केला तर तिथे सुद्धा कोण जबाबदार आहे? संपूर्ण जबाबदारीची माळ आपल्या गळ्यातून पडते. नीट शास्त्र समजून घेतलं तर. त्यामुळे या श्लोकातून आपल्याला, हा शेवटचा श्लोक आहे गटातला, खूप चर्चा झाली आहे त्याच्यावरती मी जसं म्हणालो. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण लक्षात ठेवूया की परमार्थ मी केला तर होणार आहे. तो ज्या दर्जाचा मी करीन त्याच दर्जाचा तो होणार आहे. जेवढा करीन तेवढाच होणार आहे. जेव्हा करीन तेव्हाच होणार आहे. दुसऱ्या कोणालाही मी दोष आहे. आणि म्हणून मला ती प्रपंचाची आठवण झाली. परमार्थात तर देऊच शकत नाही, शांतपणे विचार केला तर मी प्रपंचात सुद्धा देऊ शकत नाही. एखाद्याने जर मला मदत केली व्यवहारामध्ये आणि एखाद्याने मला मदत केली नाही, व्यवहार ठीक आहे, व्यवहारामध्ये ज्यांनी केली त्याला धन्यवाद म्हणजे शुद्ध मराठीत थँक्यू म्हणायचं असतं. पण मनामध्ये माझ्या हे नक्की पक्क पाहिजे की हा माझ्या प्रारब्धामध्ये असल्यामुळे यांनी मला मदत केलेली आहे. म्हणजे जी व्यक्ती मला मदत करते एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये, तिने मला मदत करावी अशा विशिष्ट परिस्थितीत भगवंतांनी त्याला ठेवलेलं आहे. म्हणजेच माझ्या प्रारब्धात ती मदत उपलब्ध करून दिलेली आहे. आणि याच न्यायाने जर एखाद्याने नाही केली तर मला त्याचा झाली सुरुवात. राग म्हणजे मराठीतला राग, द्वेष, मत्सर हे होता कामा नये. शांतपणे मला हे स्वीकारता आलं पाहिजे की जर माझ्या प्रारब्धात त्या व्यक्तीकडून मदत ठेवलीच नसेल तर मला ती कशी मिळेल? या दृष्टीने मीच जबाबदार आहे, या दृष्टीने आपण ते बोलतो आहोत. पुढे जो 58 क्रमांकाचा श्लोक आहे, म्हणजे 58 ते आता इथे मी जसं म्हणालो 57 मध्ये हा गट संपला. कोणता गट? किंवा मीच जबाबदार कसा आहे माझ्या परमार्थाला हे सांगणारा गट इथे संपला. आता 58 ते 62 हा जो श्लोकांचा गट आहे त्याच्यामध्ये आत्मज्ञानाचं महत्व पुन्हा एकदा या काय म्हणूया विषयाच्या ओघामध्ये आचार्य सांगतात. सुरुवातीला या ग्रंथाच्या सुरुवातीला आपण महत्व त्याचं बघितलं. पण मी जसं म्हणालो की विषयाच्या ओघामध्ये आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन आचार्य बोलतात आहेत. त्यामुळे मी श्लोक क्रमांक
आपल्याकडे वेळ आहे अजून. 58 क्रमांकाचा जो श्लोक आहे तो वाचतो. न योगेन न सांख्येन कर्मणा नो न विद्यया ब्रह्मात्मैकत्व बोधेन मोक्ष सिद्ध्यति नान्यथा. न योगेन न सांख्येन कर्मणा नो न विद्यया ब्रह्मात्मैकत्व बोधेन मोक्ष सिद्ध्यति न अन्यथा, असा त्याचा पदच्छेद. काय अर्थ आहे? न योगेन, काय मुख्य विषय काय सुरू सांगणार? मोक्ष सिद्ध्यति, मोक्ष कशाने सिद्ध होत नाही या भाषेत सांगणं सुरू आहे. न योगेन म्हणजे काय? इथे अर्थ असा केलाय की मोक्ष हा हठयोगाने सिद्ध होत नाही. न सांख्येन म्हणजे सांख्याने किंवा प्रकृती पुरुषांच्या भेदज्ञानाने तो सिद्ध होत नाही. कर्मणा नो, कर्माने सुद्धा तो सिद्ध होत नाही. आणि न विद्यया म्हणजे केवल शास्त्र पठन रूप, मग असे आपण जे बोललो, केवल, तो केवल शब्द फार महत्वाचा आहे, कारण अभ्यास तर करायचा आहे, पण सारखा आपण जे शब्द वापरतो, इट इज नेसेसरी बट नॉट सफिशियंट कंडिशन. त्यामुळे केवल शास्त्र पठण रूप विद्येने तो होत नाही. म्हणजे अगदी शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर केवळ परोक्ष ज्ञानाने मोक्ष सिद्ध होत नाही. मग कशाने होतो? कशाने होत नाही ते सांगून झालं, होतो कशाने? ब्रह्मात्मैकत्व बोधेन मोक्ष सिद्ध्यति न अन्यथा नान्यथा. की ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकत्व ज्ञानानेच होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं अगदी तर उपासनादी दुसऱ्या कोणत्याही प्रकारांनी होत नाही. म्हणजे जीव ब्रह्माच्या ऐक्य ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्तीला अन्य साधनच नाही, थोडक्यात. आता इथे काय म्हटलंय? उपासनादी, उपासना म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारांनी होत नाही. आता हा विषय जे अभ्यासू आहेत, साधक, त्यांना माहिती आहे, पण जे नाही आहेत त्यांना कधी कधी ऐकून या गोष्टींचं आश्चर्य वाटतं कधी कधी, की उपासनेने मोक्ष नाही म्हणतात, कर्माने नाही म्हणतात, योगाने नाही म्हणतात, आणि इथे यादी बरीच दिलेली आहे. हे सगळ्यांनी नाही आहे, मग हे सगळं करायला का सांगतात, असा येतो ना प्रश्न मनामध्ये. साहजिक आहे तो प्रश्न येणं. करूया विचार. म्हणजे ते मोक्ष हे फळ म्हटलेलं आहे, मोक्षाच्या सिद्धीबद्दल बोलणं सुरू आहे, म्हणजे मोक्ष हे फळ. आणि मोक्ष हे जर फळ असेल तर त्याच्या अलीकडच्या ज्या गोष्टी आहेत ना, या सर्व साधन आहेत. पहिली गोष्ट ते समजून घ्यायचं. म्हणजे इट इज नॉट अन एंड इन इट सेल्फ, इट इज अ मीन टू अचीव अन एंड. व्हॉट इज द एंड? व्हॉट इज द अल्टिमेट एंड? मोक्ष, अंतिम फळ. अनेक वेळा त्याचा उल्लेख याही ग्रंथात आणि अर्थातच सर्वच ग्रंथात आहे, कारण सर्व ग्रंथांचं फळ एकच, मोक्ष, पारमार्थिक ग्रंथांचं. त्यालाच ग्रंथ म्हणतात समर्थांच्या भाषेमध्ये, नाही तर त्याला ते काय पुस्तक, चोपडी वगैरे म्हणतात. असो, मोक्ष हे फळ, त्यामुळे अलीकडच्या सर्व गोष्टी साधन आहे. आणि त्याच्यातही ती उत्तरोत्तर ती एकमेकांची साधन होतात, ज्याला आपण क्रमविकास म्हणतो. जसं दह्याचं साधन काय आहे? दही करायचं आहे मला, दूध हे दह्याचं साधन आहे. दूध हे दह्याचं साधन जरी असलं तरी त्याच्या पुढे जर मी गेलो तर दही हे सुद्धा ताकाचं साधन होतं. ताक हे लोण्याचं साधन होतं. हे जसं असावं त्याप्रमाणे ही उत्तरोत्तर एकमेकांची साधनं होत जातात. आणि मोक्ष म्हणजे काय असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सर्व बंधनांपासून सुटका असा त्याचा अर्थ होतो. इथेच दिलेला आहे, या श्लोकातच आपण आत्ताच बघितलं आधीच्या श्लोकामध्ये. काय? अविद्याबंध मुक्तया. त्यामुळे मोक्ष म्हणजे बंधनापासून सुटका, अशी जर व्याख्या असेल तर ही सर्व बंधनं ही कोणाला असतात? करा बरं विचार. ही जीवाला असतात. बंधनं ही नेहमी जीवाला असतात. ती जीवाला ही का असतात? मग जीवभावामुळे असतात.
पुन्हा एकदा, मोक्ष म्हणजे बंधनापासून सुटका. बंधन ही जीवाला असतात, ती जीवभावामुळे असतात. त्यामुळे स्वाभाविकच जोपर्यंत जीव हा ब्रह्मच आहे असं ऐक्य ज्ञान मला होत नाही, ते झाल्या वाचून बंधनापासून सुटका नाही, म्हणजेच मोक्ष नाही. आपण समजून घेतोय की किती तर्कशुद्ध हे आहे, हे असं का आहे ते समजून आपण घेतोय. म्हणून आपण मोक्षाची पहिली व्याख्या केली. मोक्ष म्हणजे बंधनापासून सुटका. बंधनं कोणाला असतात? जीवाला असतात, आणि ती जीवभावामुळे असतात. त्यामुळे जीवभाव सोडणे, आणि जीवभाव सोडणे याचाच अर्थ मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, असं ऐक्य ज्ञान झाल्या वाचून बंधनापासून सुटका नाही, हे अत्यंत तर्कशुद्धच आहे, आणि म्हणूनच मोक्ष सिद्ध होत नाही. बरं, मग जीव आता ब्रह्मरूप नाही आहे का? आहे ना. आपण मगाशीच बोललो, आत्ता ह्या क्षणी सुद्धा मी ब्रह्म आहे म्हणताना किती आनंद होतो. सद्गन चितघन आनंद घन, आपल्या सर्वांचं स्वरूपच आहे ते. जीव हा ब्रह्मरूपच आहे, पण हे मला समजत नाहीये. हा अनुभव आज मला नाही. शास्त्र सांगतं म्हणून मी म्हणतो, सद्गुरू मला सांगतात तत्त्वम असी म्हणून मी म्हणतो. याचा अर्थ हे माझ्या समजण्याच्या आड काहीतरी येत आहे, त्यालाच तर अज्ञान म्हणतात. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप या अज्ञानेसे, माऊली म्हणते. त्यालाच तर अज्ञान म्हणतात. आणि आपण ज्या टप्प्याने समजून घेतो आहे, त्यामुळे याचा अर्थ असा आहे की अज्ञान घालवल्याशिवाय आपल्याला जीवब्रह्मैक्याचा अनुभव येणं शक्य नाही. कारण ते तुम्ही आत्ताही आहे, पण येत नाहीये, कारण काहीतरी आड येत आहे. काय आड येत आहे? अज्ञान. आणि त्याच्यामुळे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोक्ष नाही. त्यामुळे वर उल्लेख जी केलेली सगळी साधनं आहेत, किंवा परमार्थात साधन म्हणून जे सांगितलं जातं, आपला मूळ विषय तो सुरू होता, ती सर्व अज्ञान निवृत्तीची साधन आहेत. मी जे म्हणालो की नवीन लोकांना म्हणजे प्रश्न येतात मनामध्ये, की अरे मग हे सांगतात कशाला करायला, मग उपासना करायला सांगतात, निष्काम कर्म करायला सांगतात, नाम घ्यायला सांगतात, ध्यान करायला, मग हे सगळं कशासाठी सांगतात? हे सगळी यातनं काय होणार आहे? तर या सगळ्यातनं फक्त अज्ञान निवृत्ती होणार आहे. ही सगळी अज्ञान निवृत्तीची साधनं आहे, कारण ज्ञान करून देणारं एकही साधन या जगामध्ये नाही. वेगळा विषय, फार सुंदर विषय, वेळेने आपल्याकडे पण नाही तर परमपूज्य मंदाते म्हणतात की ते साधनच ज्ञानापेक्षा मोठं झालं असतं. कारण साधन शेवटी कर्मात मोडतं. करावं लागतं की नाही पहा, नामस्मरण करावं लागतं, ध्यान करावं लागतं, निष्काम कर्म करावं लागतं, उपासना करावी लागते, काहीही तुम्ही घ्या, ते कर्मात मोडतं ते. आणि कर्म फक्त चारच प्रकारची फळं देऊ शकतं: उत्पत्ती, प्राप्ती, विकार आणि संस्कार. या चारच गोष्टी मला कर्म देऊ शकतो. माझ्याकडे एखादी गोष्ट नाही, आणली, जाऊन बाजारात विकत आणली, प्राप्ती. किंवा नाहीच आहे, एखादं चित्र काढलं मी, जे अस्तित्वातच नव्हतं, काढलं, आता उत्पन्न केलं मी त्याला, उत्पत्ती. किंवा एक चित्र होतं, त्याच्यात मी रंग भरले, संस्कार. विकार. ह्या पलीकडे कर्म मला काही देऊच शकत नाही. पण ज्या मोक्षाचा इथे उल्लेख केलेला आहे, ज्या श्लोकाबद्दल आपण बोलतो आहोत, श्लोक क्रमांक 58, तिथे आचार्य असं का म्हणतात आहेत की या सर्वांनी होणार नाही? कारण स्वरूपभूत माझा जो आत्मा आहे, तो नित्य सिद्ध आणि मुक्त असल्याने मी आत्मरूपच आहे. ह्या क्षणी सुद्धा मी आत्मरूप आहे. आणि म्हणून ही जी साधनांचे उल्लेख केले आहे, त्यांनी ज्ञानप्राप्ती नाही एवढंच सांगणं सुरू आहे. त्यांचं मूल्य नक्कीच आहे, नाही तर ते करायला सांगितलं नसतं, मी असं म्हणालो. पण ती आता अगदी शास्त्रीय भाषा वापरायची झाली तर अप्रत्यक्षाने ती मोक्षास हेतू आहे, शास्त्राची भाषा असते. एवढं बोलतो, आणि कदाचित या श्लोकावरती अजून पुढच्या त्याच्यातही विचार होईल. आपली वेळ झालेली आहे, कारण छान श्लोक आहे, कारण ज्ञानाशिवाय मोक्ष सिद्ध होत नाही सांगण्यातच तर सगळं परमार्थ वाङ्मय त्याच्यातच तर खर्ची पडलेलं. भगवद्गीता तेच सांगते, आचार्य त्यांच्या भाष्यात सातत्याने तेच सिद्ध करतायत. त्यामुळे खूप म्हटलं तर याचा व्याप खूप मोठा आहे, खूप व्यापक
असं याचं स्वरूप आहे या श्लोकाचं. पण आज आपण इथे थांबूया, वेळ झालेली आहे. आणि आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. काही प्रश्न असल्यास विचारू शकता. पंकज दादा, एक मला प्रश्न आला. बोध हा अर्थ आणि बुद्धीचा निश्चय ह्याच्यात काही फरक आहे का? इथे ब्रह्म आत्मा ऐक्य बोध सांगितलं किंवा एकत्वाचा बोध आणि बुद्धीचा निश्चय, या दोन स्थितीत काही फरक आहे का? होय. कारण इथे जो बोध शब्द वापरला आहे त्याचा अर्थ ज्ञान असा होतो, प्रत्यक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. बहुतांश वेळेला अर्थ तोच होतो. आणि तू जो बुद्धी लावणारा बोध किंवा बुद्धी निश्चय असा शब्द वापरला, तर ते शेवटी अंतिमतः साधनच ठरतं. आपल्याला ओवी प्रसिद्ध माहिती आहे, बुद्धिनिश्चयो आत्मज्ञान. आत्मज्ञान. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून गमतीने आपण बुद्धिनिश्चयो आत्मबोध असं करून घेता येऊ शकेल त्या ओवीचं. चांगलं लक्षात येईल. म्हणजे बोध ही अंतःकरणाची स्थिती नाही म्हणता येईल का? काय म्हणजे बोध होणं म्हणजे अनुभव होणं याच अर्थ आहे. बुद्धिनिश्चयो, बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान होतं. ब्रह्मरूप भावी आपण हम्म. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. आता तत्परायण अहर्निशी याच्यात पुन्हा कर्म आलं की नाही, हे करावं लागतं. आपण आता जे बोलत होतो ते बुद्धीचा निश्चय सांभाळावा लागतो. अखंड अनुसंधान त्या दृष्टीने ठेवावं लागतं. पण प्रत्यक्ष जेव्हा बोध होतो तेव्हा बुद्धी मागे पडते, त्याच्याशिवाय बोध होतच नाही. आणि म्हणून असं म्हणतात पहा की कधी कधी असं विरोधाभास असं आपल्याला वाटतो वर्णनामध्ये की बुद्धीच्या आधारे आत्म्याचा अनुभव घ्यावा असं म्हणतात, आणि इकडे कुठे असं म्हणतात की बुद्धी निवृत्त झाल्याशिवाय त्याचा अनुभवच येत नाही. हे होय. दोन्ही सत्य याच्यासाठी आहे की आत्मतत्वाबद्दल किंवा ब्रह्मतत्वाबद्दल जेव्हा आवरणासहित असा विचार केला जातो तेव्हा बुद्धीचं काम असतं. कारण ते आवरण काढण्यासाठी जे काही करावं लागतं तिथे बुद्धीचं काम असतं. पण जो अनावृत्त आत्मा ज्याला म्हणतात किंवा ब्रह्म असं म्हणतात, म्हणजे दुसरं एक दृष्टांत देऊन बोलायचं झालं तर सूर्याच्या दृष्टीने विचार केला तर अंधार सिद्धच होत नाही. पण माझ्या दृष्टीने अंधार सिद्ध होतो, म्हणून मला हा व्यवहार करावा लागतो की थोडं थांब, 4-5 तासामध्ये उजेड येईल, किंवा इकडे जा म्हणजे उजेड प्राप्त होईल. पण मी जर सूर्याला हे बोलायला लागलो की कुठे गेला होता काल रात्री तू, अंधार होता, मला तुझी गरज होती, तर तू म्हणेल अंधार म्हणजे काय. त्या दृष्टीने थांबूया मग, अजून काही प्रश्न नाही तसं दिसतंय. चालेल, ठीक. श्लोक शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.